पौराणिक भागवत धर्माचा लौकिक विस्तार म्हणजेच वारकरी संप्रदाय आहे. ब्रह्मज्ञानाने मोक्ष होत नाही हे निश्चित, नामस्मरणाने होतो, परंतु भक्तीशिवाय ब्रह्मज्ञानाने सुद्धा मोक्ष होत नाही. अंत्यजादी योनी तरल्या हरिभजनी तयाची पुराणे भाटत. म्हणून संत वारकरी संप्रदाय केवळ आत्मोद्धारा करता नाही, ब्रह्मज्ञाना करता तर बिलकुल नाही, अब्रह्मस्मी करता नाही, मोक्षा करता नाही, तो आहे तो माणसाला माणूसपण देण्याकरता आहे. वारकरी संप्रदायाच्या संतांचा नैसर्गिक मृत्यू कोणाचाच नाही. तुमचं जे एक पुस्तक माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे वारकरी वैष्णव संप्रदाय, तर त्याच्याविषयी थोडं जाणून घेण्याची इच्छा आहे की वारकरी हा वैष्णव संप्रदायासाठी तुम्ही त्याच्यामध्ये दिलेला आहे आणि भरपूर रेफरन्सेस त्याच्यामध्ये तुम्ही दिलेले आहेत. ते वाचलंय सगळं, खूप छान पुस्तक झालेलं आहे. आम्हाला त्याच्याबद्दल जाणून घ्यायचे की आता तुम्ही तर वारकरी संप्रदायामधले कीर्तनकार वगैरे सगळं बघितलेलं आहे भरपूर तुमच्या आयुष्यामध्ये, आणि संस्थेमध्ये पण तुम्ही त्यामुळे तुम्ही जवळून हे सगळं तुम्हाला अनुभव आहे. तर वारकरी संप्रदाय पूर्वीचा आणि आत्ताचा याच्यात थोडस तुलनात्मक दृष्टीने जर तुम्ही सांगितलं तर आम्हाला आणखी आनंद वाटेल. आपण विचारलेला प्रश्न वारकरी वैष्णव संप्रदाय, त्याला नाव जे वैष्णव संप्रदाय देण्याचं पहिलं कारण म्हणजेच संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये वारकरी आणि वैष्णव हे दोन शब्द आलेले. त्याचं आम्ही बारकाईने अध्ययन केल्यानंतर असं लक्षात आलं की संत तुकाराम महाराज वैष्णव शब्द 90% वापरत आहेत आणि वारकरी शब्द 10% वापरतात. म्हणजे वैष्णव शब्दामध्ये व्यापकता आहे. जे भागवत धर्मीय वैष्णव आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतात त्यांना वारकरी म्हटलंय. कारण अन्य वैष्णव आहेत, 5 वैष्णव संप्रदाय मोठे आहेत आणि जर एखादा संप्रदाय कुठला व्यापक असेल भारतात आता, तर तो फक्त वारकरी संप्रदाय. बरोबर. म्हणजे मणिपूर, आसाम, त्या नागालँड जर सोडलं तर तिथून जो वैष्णव संप्रदाय आहे, हिमालयातल्या सगळ्या काश्मीर पर्यंत, पश्चिमेच्या गुजरात सगळीकडे आपण पाहिलं की वैष्णव संप्रदाय हा व्यापक आहे. हा भागवत धर्माने यांनी महर्षी वेदव्यासांनी भागवत धर्माच्या नावाने स्थापन केलेलं. बरोबर. आणि त्याला भागवत धर्म का म्हटलं तर भगवतः इदम सर्वम भागवतम. जे जयाचे आवत जग आहे ते मिथ्या नाही, भास नाही. ते विठ्ठल जयी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. म्हणजे सगळंच विठ्ठल रूप आहे किंवा सर्व कृष्ण रूप आहे किंवा सर्व भगवंत स्वरूप आहे असं म्हणणारा, जे जे भेटे भूत ते ते जाणे जे भगवंत, हा जो भागवत धर्माचा सिद्धांत आहे. म्हणून याला म्हणजे भागवत म्हणजे पोथीतला धर्म नाही, भागवत धर्म याचा अर्थ जे भगवत जगाला भगवत स्वरूप मानतो त्याला त्याचं नाव भागवत धर्म आहे. आणि त्याचे जे भक्त आहेत त्यांना तुकाराम महाराज नाही, सर्वच एक परंपरेमध्ये भक्त भागवत म्हणायची सवय. कसा भक्त आहे तर नुसता मूर्ती भक्त नाही, तो भागवत भक्त आहे. भागवताचा अर्थ या जगाला सर्व म्हणजे विश्वरूप पाहणार आहे. बरोबर. तो भागवत भक्त आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हटलं. पण पुढे असं म्हणलं, ऐका जे तुम्ही कोण ऐका, भक्त भागवत. नुसते भक्त ना काय, भक्त कशाचाही असू शकतो, पण भागवत भक्त असणं वेगळी गोष्ट आहे. हे आहे. आणि आता हा तुम्ही जे विचारलं, म्हणून वैष्णव शब्दामधली जी व्यापकता आहे आणि तो मूळ शब्द, मूळ आधार आहे भागवत धर्म वारकरी संप्रदायाचा, त्या परंपरेला वैष्णव असं म्हणतात. आणि त्या वैष्णव का म्हणतात, तो विष्णुमय जग मानतो म्हणून वैष्णव म्हणतात. त्याचबरोबर त्याला वारकरी पुढे शब्द आला. तो नामदेव महाराजांनी जेव्हा भागवत धर्म जो लुप्त झाला होता, बरोबर, त्याचं पुनरुत्थान केलं आणि त्याच्या आधारे पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जेव्हा प्रबोधन पर्व सुरू केलं, त्या प्रबोधन पर्वाचा नियमितपणा, वारंवारता, म्हणून त्याला वारी असं नाव पडलं. आणि ती वारी आपला नेमधर्म म्हणून जे वैष्णव करतात त्यांना वारकरी म्हणतात. म्हणजे वैष्णव इतर आहेत, म्हणजे रामानंदाचार्याचे आहेत, रामानुजाचार्याचे आहेत, निंबार्काचार्य, मध्वाचार्य, वल्लभाचार्य, सर्व. पुढे आल्यानंतर आपण जर पाहिलं तर चैतन्य महाप्रभू, ज्याचं इस्कॉन आहे, परंतु त्यांना वारकरी म्हणत नाहीत.
फक्त नामदेव परंपरेतल्याच वैष्णवांना वारकरी असं म्हणतात. बरोबर. म्हणून वारकरी वैष्णव संप्रदाय असं त्या पुस्तकाला नाव दिलं. ते लिहिण्याचं कारण, मी जेव्हा उत्तर भारतामध्ये माझा सर्व संप्रदायाशी संबंध येतो आणि मी त्यांच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर तिथे विचारलं वारकरी संप्रदाय क्या आहे, तर वारकरी संप्रदाय काय, मग त्याचे ते संप्रदायाला प्रत्येक निकष असतात. या संप्रदायाचा संस्थापक कोण, या संप्रदायाचा आचार्य कोण, या संप्रदायाचे विधिनिषेध काय आहेत, या संप्रदायाचे मतलब आचार विचार काय आहे, इत्यादी सर्व गोष्टी अशा 21-22 प्रश्न विचारले जायचे. त्यांची मोक्षाबद्दलची कल्पना, ब्रह्मज्ञानाबद्दलची कल्पना, अशा परंपरेबद्दलची कल्पना, भिक्षा ही काय, तुमच्या परंपरा काय आहेत की व्रत आहे, तर ह्या सर्वांचं एक संकलन असावं म्हणून मी याच्यावर हिंदीमध्ये काही लेख पूर्वी लिहिले होते, त्या संमेलनाकरता स्मरण केलं. आणि मग मला असं वाटलं की मराठीमध्ये सुद्धा एक संकलन असावं आणि म्हणून हा वारकरी वैष्णव संप्रदाय नावाचा ग्रंथ लिहिला. आता वारकरी संप्रदायाचा उगम याच्याबद्दल एक गैरसमज आहे. हा कोणी स्थापन केला, तर हा प्रश्न असा आहे की वारकरी संप्रदायाचा आधी धर्म समजून घेऊ आपण, वारकरी संप्रदायाचा विधी समजून घेऊ. तो विधी असा आहे, तुळशी माला धारण करणे अजन्म. आणि तुळशी माला धारण करण्या पाठीमागची भावना काय आहे भागवत धर्मात, की मी माझ्या भूक भागविण्याकरता किंवा माझ्या शरीर पोषणाकरता कुठल्याही जीवाचा वध करणार नाही, जगाला अभय द्यायचं. मी अभय देतो जगाला की यानंतर जीत जीवाचा वध करून मी जगू इच्छिणार नाही. हे माळ घातल्यानंतर पहिलं तत्व आहे. हा, त्यानंतर मी शुची, एक धर्मातलं महत्वाचं लक्षण आहे शुचिता, स्वच्छता. तर मी रोज नित्य स्नान करील आणि त्या नित्य स्नानाचं प्रतीक आहे ऊर्ध्वपुंड्र, म्हणजे जो कृष्णप्रिय असल्यामुळे त्याप्रमाणे तो गोपीचंदनाचा टिळा लावणार. त्यानंतर एक ईश्वरवाद आहे भागवत धर्म, अनन्य शरणागती असा शब्द आहे त्याला. न अन्य इथे अनन्य, दुसरा अन्य मी कुणालाही देव मानणार नाही. कृष्णात परमतत्व किमपि अहम न जाने. हा, एकच एको देव. तर कृष्णाची अनन्य शरणागती, आणि ती शरणागती नवसायस करणारी नाही, निष्काम प्रेमभक्ती. बरोबर, निष्काम सगुण प्रेमभक्ती म्हणजेच अनन्य शरणागती. काही न मागता, देवाला देव सुद्धा मागायचा नाही, देवाला देवाचं प्रेमच मागायचं. हेची दान देगा देवा, तीच परंपरा तुकाराम महाराज. तुझा विसर न व्हावा, गुणगायी न आवडी, हेची माझी सर्व जोडी. माझं सर्व साध्य तुझ्याकडून मागणं जे काय असेल तर गुणगायी न आवडी, तुझे प्रेम आहे. कारण भक्ती प्रेमाशिवाय आम्हाला काहीच नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तुझे असे करी, दावी रूप मज गोपिकार रमणा, ठेवू दे चरणावडी माथा. हे भागवत धर्माचं तत्व आहे. मग हे भागवत धर्मात नामदेव मार्गाने आणलं, ज्ञानेश्वर मार्गाने आणलं असं नाही. हे द्वापार युगापासून, बरोबर, भागवत धर्माच्या स्थापनेपासून महर्षी व्यासव्यासाने जो भागवत धर्म स्थापन केला तेव्हापासून तुळशीमाळ, गोपीचंदन टिळा, अनन्य शरणागती, निष्काम प्रेम भक्ती, हरिकथा श्रवण, हरिनाम स्मरण, ह्या गोष्टी भागवत धर्मात अगोदरच आलेल्या आहेत. म्हणजे अगोदरपासून हा धर्म चालत आला. आणि हे धर्म स्थापनेचं कारण काय, ज्या व्यासाने वेदाचा व्यास केला, त्यांना कृष्ण द्वैपायन त्यांचं मूळ नाव आहे, पण त्यांना व्यासजी महर्षी वेदव्यास नाव जे दिलं गेलं, तर वेदांचा व्यास केला. जो ऋग्वेद होता त्याचे 4 भाग केले, 3च केले पहिल्यांदा, 3च केले, आणि त्याला त्रिकांडात विभाजित केलं. त्रिकांड विषया वेदा त्यांनीच म्हटलं केलं, परंतु त्यांना शांतता लाभली नाही. त्यातली जी व्यवस्था होती, मीमांसा, कर्मकांड वगैरे, ते केलं त्यांनी निरपेक्षपणे लोकांच्या सोयी. पण नंतर त्यांना वाटलं की नाही. मग त्यांनी असं ठरवलं का, त्यांनी एक शब्द सुंदर एक वापरलं की मी भागवत धर्माची स्थापना का केली, तर स्त्री क्षुद्र द्विजबंधूना न त्रयीन श्रुती गोचरः. स्त्री, शूद्र आणि द्विजबंधू याचा अर्थ जन्माने ब्राह्मण असला तरी जो ब्राह्मण कर्म करत नाही,
उद्योग व्यापार शेती वगैरे करतो त्यालाही सनातन धर्मामध्ये अशी व्यवस्था आहे का त्याचा तो पतित होतो. बरोबर. वेदशास्त्र अध्ययन सोडतो, त्रिकाल संध्या सोडतो, पंचमहायज्ञ सोडतो, सायं प्रातर होम सोडतो, हे जे करत नाही तो पतित मानला जातो. त्याला द्विजबंधू म्हणतात, म्हणजे भावकी येतो, ब्राह्मण नाही. मग याला वेद श्रवणाचा अधिकार नाही. वेद श्रवणाचा अधिकार नसल्यामुळे धर्माचं ज्ञान नाही आणि धर्माचं ज्ञान नसल्यामुळे त्याला कल्याण होत नाही. हे जाणून यांच्याकरता मी यांना सर्वांना समाविष्ट करून उद्धार करील असा धर्म भागवत धर्माच्या रूपाने सांगितलेला आहे या उद्धार करता. आणि त्यामध्ये एकच आहे, कृष्णाची अनन्य शरणागती आणि अखंड नामस्मरण या दोन तत्वाचं आचरण केलं, तुळशी माला धारण केली आणि ऊर्ध्व पुंड लावला की तो जन्मजात ब्राह्मणापेक्षा तो स्वपच जरी असला, म्हणजे कुत्र्याच्या चांडाळाच्या कुळात जरी जन्माला आला असला तरी तो ब्राह्मणापेक्षा पवित्र आहे. वेदाचा सिद्धांत तिथं व्यासाने नाकारला. जन्मना वर्णव्यवस्था जी आहे की ब्राह्मण जो जन्मनाच पाहिजे. बरोबर. आणि उपनयन संस्कारानंतर धर्माधिकार ही इथं फार मोठी क्रांती त्यावेळेस व्यासाने केली. तो पुढे आला, परंतु शंकराचार्याच्या आंदोलनाच्या काळात ब्रह्मसूत्र भाष्याच्या दुसऱ्या अध्यायामध्ये त्यांनी भागवत धर्माची फार टीका केली. तर भागवत धर्म जवळजवळ या सगुण भक्तीला त्यांनी नाकारलं. जगाला ईश्वरूप व्यासांची जी कल्पना आहे त्यांनी सांगितले जग मिथ्याच आहे. बरोबर. ब्रह्मच फक्त सत्य आहे आणि जीव आणि ब्रह्म एक आहे. आणि एवढं मी ब्रह्म आहे ज्ञान झालं की सगळा धर्म संपला, साधना संपली. हा जो तो सिद्धांत होता त्या सिद्धांताचा वाढलं प्रत्येक म्हणून नाथ महाराज म्हणतात की घरोघरी झाले ब्रह्मज्ञान तया कोण पुसे, एका जनार्दनी नामगात असे. की घरोघरच ब्रह्मज्ञान, प्रत्येकाला वाटतं अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. मग स्त्री पुरुष झाले, मग त्यातल्या अनेक वाईट गोष्टी आल्या, चर्मणी चर्म प्रवेशात दोषः असं म्हणून पाप सुद्धा पवित्र करायला लागले लोक. आणि या हे झाले नामदेव महाराजांच्या लक्षात आलं की पुन्हा सनातन धर्माचं मनुस्मृतीचं जे अंमल सुरू झाला आणि तो इतका कठोर झाला की ब्राह्मण देव आणि बाकी सगळे पापयोनी शूद्र आणि यांना कुठल्या धर्माचा अधिकार नाही. मग नामदेव महाराज स्वतः सगुण भक्त होते. बरोबर. त्यांच्या कुळात भागवत धर्माचा आचार होता, माळ होती, पांडुरंगाची उपासना होती. आणि पांडुरंग मग त्यांनी काय केलं की भगवान श्रीकृष्णाचा जो स्वरूप विग्रह आहे विठ्ठल, विठ्ठल अवतार नाही, भगवान श्रीकृष्णाचा स्वरूप विग्रह. बरोबर. अष्टविग्रह आहेत भगवान कृष्णाचे. म्हणजे जगन्नाथपुरीला जगन्नाथ आहे, बद्रीनाथ आहे, इकडे डाकोरजीला श्रीनाथजी, अशा अष्टविग्रह आहेत. त्यापैकी पांडुरंग हे अष्टभू वैकुंठापैकी पंढरपूर एक आणि अष्टविग्रहापैकी भगवान विठ्ठल एक. मग त्याची अनन्य शरणागती, अखंड नामस्मरण जे भागवत धर्माचं, तुळशी माला, ऊर्ध्व पुंड, गीता भागवताचा अधिष्ठान ग्रंथ, सत्संगती, हरिकथा कीर्तन श्रवण, हा भागवत धर्माचा इथपर्यंत आचार होता. नामदेव महाराजांनी याचा विस्तार केला आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये, वाळवंटच का निवडलं तर त्या काळामध्ये गावकुसाच्या आतला समाज वेगळा आणि गावकुसात प्रवेश करणारा समाज वेगळा. त्यांना अंत्य, चांडाळ, पापयोनी वगैरे, शूद्रे पापयोनीच आहे, स्त्री पापयोनी, परंतु त्यातली त्यात अंत्यजाती योनी होत्या. बरोबर. त्यांना प्रवेश नव्हता आणि शूद्रांना मंदिरात प्रवेश नव्हता. या दोन्हीवर मात करण्याकरता त्याने लोकांना सांगितलं की तुम्ही संत आहात, देवा मग सोयरे आहात देवाचे. बरोबर. आणि म्हणून संत सोयरिया व्हावया भेटी म्हणून मी वाळवंटी वस्ती केली. आता देव वाळवंटात आहे तुम्हाला भेटाय करता. म्हणून आपण सगळे वर्ण अभिमान जात विसरून एकत्र येऊ, एकत्र बसू, एकत्र गाऊ. आणि मग ह्या ऐक्याचं पुन्हा परिपाक, चरमसीमा जी सनातन धर्मामध्ये एक पद्धती होती की ब्राह्मण हा वर्णानाम गुरु आहे. बरोबर. म्हणजे अग्निगुरु ब्राह्मणाचा आहे, परंतु वर्णानाम ब्राह्मणो गुरु, म्हणजे सर्व वर्णाचा गुरु ब्राह्मण आहे. म्हणून ब्राह्मणाने कधीही कोणाला अभिवादन करायचं नाही, नमस्कार करायचा नाही, हा जो नियम होता. आणि ब्राह्मणाच्या जरी पाया पडला तर म्हणजे गुरु म्हणून एखादा, तर त्यांनी सव्येन सव्यम म्हणजे
उजव्या हाताने उजव्या हाताला चरण स्पर्श करायचा आणि डाव्या हाताला डाव्या हाताने स्पर्श करायचा, आडी मारूनच पाय पडायचा, असं ही पद्धत होती. तर नामदेव महाराजांनी हे सगळं बाजूला सारलं आणि पंढरपूरच्या वाळवंटामध्ये वर्ण, अभिमान, जात, आशीर्वाद हे सगळं बाजूला पाडलं आणि एकमेकाच्या पाया पडायचं आणि ते सरळ दोन्ही हात जोडून दोन्ही पाय पडायचं. म्हणजे डाव्या हातावर डाव्या पायावर उजवा हात आणि उजव्या पायावर डावा हात, ती म्हणूची प्रथा निवडली. ब्राह्मण असो का शूद्र असो, कुणी असो, वर्ण अभिमान पहिल्यांदा विसरायचा, जातीचा अहंकार विसरायचा आणि चरणशिमा म्हणून पाया एकमेकाला लोटांगणी जायचं. ही एक विनम्र अशी वैष्णव पद्धती, दास पद्धती त्यांनी निर्माण केली. आणि वाळवंटामध्ये वारंवार आषाढी कार्तीला एकत्र येणं हा धर्म मानला आणि तो वारंवार आयोजित केल्यामुळं प्रबोधन पर्व त्याला वारी नाव दिलं. आणि वारी म्हणजे वारंवार चालू आहे, ती अखंड चालू आहे. आणि ती वारी करणारा आपला नेम धर्म म्हणून ती वारी जो करतो अशा भागवत धर्मी वैष्णवांना वारकरी असं म्हणतो. ही त्या काळापासून भागवत धर्मी वैष्णवाला नामांतर कधी मिळालं, याला वारकरी का म्हटलं तर नामदेव महाराजापासून म्हटलं. नामदेव महाराजांनी वारीची परंपरा केली. पुन्हा भागवत धर्मामध्ये भागवत धर्माची भाषा ही संस्कृत होती. गीता भागवत वाचण्याचा अधिकार वाचनाने स्त्री क्षुद्रातिक शूद्रांना दिला, परंतु पुन्हा सनातन धर्मी जे धर्म मार्तंड होते यांनी मात्र असं म्हटलं की नाही, संस्कृत भाषाच तुम्हाला शिकता येणार नाही, का तर ती वेदांग आहे. मग सांगितल्याप्रमाणे भागवत धर्माचे जे दोन अधिष्ठान ग्रंथ आहेत, श्रीमद भगवद्गीता आणि दुसरा श्रीमद भागवत. तर श्रीमद भगवद्गीता हे महाभारताच्या 1.25 श्लोकापैकी जो अनुशासन पर्वामध्ये 700 श्लोकामध्ये व्यासाने कृष्णार्जुन संवाद ग्रथित केलेला आहे, तो संवाद म्हणजे भगवद्गीता. आणि ते कर्मशास्त्र आहे, म्हणजे पलायनवाद नाही, पळून चाललेला प्रवृत्त करणारं शास्त्र आहे अर्जुन आणि कृष्णाचं. याच्यात वक्ता आणि श्रोता दोन्हीही ब्राह्मण आहेत आणि ज्यांनी ग्रथित केलं तोही ब्राह्मण आहे. क्या बात आहे. असं आहे ते की एक वक्ता सांगतो, एक क्षत्रिय म्हणून देतो आणि एक स्वतःला गुजर म्हणून देतो, यादव म्हणून देतो. बरोबर. आणि व्यासासारखा की सत्यवती सूत आहे, सत्यवती सूत मत्स्यगंधीचं सूत आहे, मत्स्यगंधी सूत तो कृष्णावर पाय. तर हे ती गीता ती समजणं अवघड झालं होतं. वाचायचा अधिकार नाही, संस्कृत भाषा येत नाही कुठल्याही. त्या काळात म्हणजे माझ्या काळात सुद्धा पुण्यामध्ये 22 संस्कृत पाठशाळा होती. आजही त्या पाठशाळेमध्ये एकही ब्राह्मणेतर विद्यार्थी नाही. आजही संस्कृत शिकायचं तुम्हाला तर शालेय शिक्षणातून, महाविद्यालयाच्या शिक्षणातून. एक 5-6 महिने वृंदावनला जाऊन कोर्स करून आला की तो राम भागवताचार्य. लगेच इकडे थोडं रामायण जरा कॅसेटवरून तयार केलं की भागवताचार्य होतं. म्हणून जी वारकरी संप्रदायाची ज्ञानप्रसाराची, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, ही जी पद्धत होती किंवा हे जे ध्येय आहे संप्रदायाचं, ते ध्येय दूषित झालं. आणि कीर्तन हे सेवा आहे, व्यवसाय नाही. त्याला व्यावसायिक स्वरूप आला, हा दुसरं प्रदूषण आलं. आणि तिसरं जे निष्ठावान वारकरी आहेत ते त्याग बुद्धीने जगल्या आयुष्यावर, ते सध्या अडचणीत आलेले आहेत. तर असं एक विचित्र अवस्था वारकरी संप्रदायात आता सध्या झालेली आहे. आणि नवीन कीर्तनकारांनी तयार होताना त्यांनीच कीर्तन करावं की जी वारकरी संप्रदायाची एक ऋषी परंपरा आहे, संसारिक रूप. ब्रह्मचर्य कलियुगात वर्ज्य आहे ते व्यासापासून सगळ्यांनी सांगितलं. आपली व्यवस्था करून कीर्तन करावं, जे नामदेव महाराजांनी केलं, जे तुकाराम महाराजांनी केलं, नाथ महाराजांनी केलं, ही परंपरा ठेवावी, तरच संप्रदाय शुद्ध राहील. तर याच्यावर उपाय म्हणजे जे ग्रामीण भागात किंवा जे कुठे शहरी भागात सप्ताह आयोजित करतात त्यांनी व्रत पाळलं पाहिजे की आम्ही फक्त सदाचारी वारकऱ्यांनाच कीर्तनाला बोलू. हरिदासामुखे हरिकथा श्रवण. ज्ञानेश्वर महाराजांनी संपूर्ण भागवत धर्माची जी भूमिका आहे ती ज्ञानेश्वरीच्या रूपाने स्त्री क्षुद्र ती क्षुद्र बहुजनांकरता उपलब्ध मराठी भाषेत केली. पुढे भागवताचा जो सारांश आहे तो नाथ महाराजांनी एकनाथी भागवताच्या रूपाने ओळीबद्ध केला. म्हणजे गीता भागवत हे दोन्ही अधिष्ठान ग्रंथ त्यांनी हे केले. आणि एक प्रकारे म्हणजे संस्कृत भाषेत अडकलेला भागवत धर्म मराठी भाषेत मोकळा केला. येणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा अशी घोषणा माऊलीने केली.
सगळ्यांना सुखवं. वारकरी संप्रदायाने काय केला पहिलं परिवर्तन, संस्कृत भाषेतला धर्म जो होता तो मराठी भाषेत आणला. त्यानंतर जी यांनी हरकत घेतली या धर्म प्रचारला पंडितांनी, तर यांनी एक वेगळी परंपरा निर्माण केली नामदेव महाराजांनी. ठीक आहे, आम्ही व्यासपीठावर बसायला पात्र आहेत, कारण तो ब्राह्मण पुराणिकाचा अधिकार आहे, आम्हाला तो मान्य आहे. मग त्यांनी असं केलं की आम्ही पोथीच सांगणार नाही, व्यासपीठावर बसून. मग त्यांनी एक केलं, भजन करायला सुरुवात केली, विना लावणी मृदंग श्रुती टाळद्वेष, आणि त्या भजनाचं निरूपण करायला सुरुवात केली उभा राहून. आणि ते भजनी निरूपण कीर्तन परंपरा सुरू केली. आणि त्याचा अधिकार स्त्री, नाथ महाराजांनी पुढे असं सांगितलं, स्त्री पुरुषा अधिकार कीर्तन सार कलियुगी. हे कीर्तनच याचं सार आहे. आणि एवढंच नाही तर त्यांनी सांगितलं, वेदाच्या मते विसरवणी करी ती कीर्तन क्षीण त्याची. बरोबर, जर कीर्तन विसरून कोणी वेद पाठ केला तर फक्त त्याला क्षीण आहे, कारण वेदात अर्थ नाही पण याच्यात नेटका भाव आहे. क्या बात आहे, परमार्थाचा, ईश्वराच्या कलियुगानुसार जो धर्म आहे तो. आणि वारकरी संप्रदायाने त्या भागवत धर्मातलं हे परिवर्तन केलं. आणि एक प्रकारे त्या भागवत धर्माला महाराष्ट्राच्या अनुकूल वारीच्या रूपाने, भाषेच्या रूपाने, रचनेच्या रूपाने, कीर्तन पद्धतीच्या, भजन गायनाच्या रूपाने त्याला एक लौकिक स्वरूप दिलं. म्हणून पौराणिक भागवत धर्माचा लौकिक विस्तार म्हणजेच वारकरी संप्रदाय आहे. आराध्य दैवत कोण होतो, तो भूदेव होता. भूदेव जन्मजात ब्राह्मण हा त्यांचा आराध्य दैवत होता. भागवत धर्मामध्ये ते नाकारलं. त्यांनी सांगितलं आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण. जसं वारकरी संप्रदाय हे केलं, ही पहिली क्रांती, पहिलं नाकारलं. त्यानंतर वर्ण वेश व्यवस्थेनुसार जे बंधन होतं, वेश, निवास, जे गावाबाहेर राहायचं, वेश असाच करायचा, हे सगळं नाकारून वैष्णव वेश खुला केला. कुणालाही सगळ्यात माळ घालण्याचा अधिकार, सगळं सोडून. हे भागवत धर्माची मोठी त्या काळातली क्रांती. पण तो पुढं सनातन धर्मी जे पंडित लोक होते हे ते दाबवत गेले, ते घुसले, दाबवत गेले, त्याच्या विकृती केली त्याची. आणि त्यांनी सांगितलं पुढे भागवत सांगायला वक्ता कोण असावा, ब्राह्मणच असावा. श्लोक घुसून टाकले होतं रस्त्यामध्ये. आणि हे केलं म्हणजे प्रत्येक वेळेस टाळत राहिले ते. मध्ये एक शूद्रांना मनुष्यानुसार अध्ययनाचा अधिकार नाही, अध्यापनाचा नाही, श्रवणाचा नाही, धर्माचा अधिकार नाही. न धर्मे अधिकारो असते न धर्मात प्रतिषेधम. त्याने असं म्हटलंय, न क्षुद्रे पातकम किंचित, शूद्राला किंचितही पातक लागत नाही. का तर न संस्कार राहते, त्याचा यज्ञकुल संस्कार होत नाही. आणि यज्ञकुल संस्कार होत नाही म्हणून त्याची हे होत नाही का, त्याला धर्माचा अधिकार नाही. म्हणजे धर्मशास्त्र अध्ययनाचा अधिकार नाही. धर्मशास्त्राच्या अध्ययनाचा अधिकार नसल्यामुळे ब्रह्मज्ञान होत नाही. आणि ब्रह्मज्ञानाचा अधिकार नसल्यामुळे मोक्ष नाही. म्हणून स्त्री क्षुद्रांना मोक्षाचाच अधिकारच नाही. वारकरी नामदेव महाराजांनी सांगितलं, नाही, ब्रह्मज्ञाने विन मोक्ष आहे होती, वाचेशी म्हणती विठ्ठला. आणि दुसरं सांगितलं, भक्तीविन मोक्ष नवे हा सिद्धांत, वेद बोले हात उभारवणे. ब्रह्मज्ञानाने मोक्ष होत नाही हे निश्चित, नामस्मरणाने होतो, परंतु भक्तीशिवाय ब्रह्मज्ञानाने सुद्धा मोक्ष होत नाही, हा एक सिद्धांत मांडला. म्हणून त्यांनी असं वाटलं की तुम्ही तर आमचा सनातन धर्मच उचकून लावला. तरी संप्रदाय जी सनातन धर्म परंपरा होती, वर्णवर्चस्ववाद होता, स्पृश्यास्पृश्यता, भाट विटाळ, सोळे ओळे, म्हणजे धर्म बहिष्कृत, अंत्यजाती, चांडाळ, पापयोनी, माणसासून पापयोनी मानले जात होते. वारकरी संतांनी भागवत धर्माच्या आधारे या सगळ्यांना पवित्र मानले. आणि एवढं पुन्हा मानलं नाही तर असं सांगितलं, वर्ण अभिमाने कोण झाले पावन. वर्णाच्या अभिमानाने, मी ब्राह्मण आहे अशा अभिमानाने कोणी झाला असेल तर मला दाखवून द्या. वर्ण अभिमाने कोण झाले पावन, तुकाराम महाराज म्हणतात. मला दाखवून द्या असं कोण झालंय का. मग अंत्यजादी युनी तरल्या हरिभजनी, तयाची पुराणे भाट झाली. हा भागवत धर्माचा एक इतिहास पहा तुम्ही. अंत्यजादी युनी हरिभजनाने तरले त्या. आणि मग त्यांनी त्या यज्ञकुल संस्कार न होणारा जो शूद्र वर्गाच्या संतांची यादीच खरी दिली त्या अभंगात.
पूर्णपणे सांगितलं. म्हणजे संतांचा जो परिवर्तन होतं समाजामध्ये, जो उपेक्षित समाज होता त्या समाजाला उभं करणं आणि तो त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे सांगण्याचं धाडस केलं. हे परिवर्तन संतांनी धर्मामध्ये फार मोठं केलेलं आहे. भले त्याच्यात क्षेपक आव्हान घालून नंतर त्याच्यावर आक्रमण त्यातच घुसले पंडित लोक आणि त्यांनी त्यांचा विचार प्रदूषित केला. आणि जो कोणी कीर्तनकार तयार आता होतो तो कीर्तनकार सनातनी लोकांचं कीर्तन ऐकून त्याच्या टिपणावर कीर्तन करतो. त्यामुळे तो सनातन धर्माला न दुखवता संतांचे विचार थोडे मऊ मऊ करत करत किंवा प्रदूषित करत चाललेला आहे. हा प्रकार आहे. तर म्हणून संत वारकरी संप्रदाय केवळ आत्मोद्धारा करता नाही, ब्रह्मज्ञानाकरता तर बिलकुल नाही, ब्रह्मस्मी करता नाही, मोक्षा करता नाही. तो आहे तो माणसाला माणूसपण देण्याकरता आहे आणि ते त्यांनी दिलं. आणि आजही म्हणून आज हजारो जे माळकरी, कोट्यावधी जे माळकरी, कोट्यावधी स्वतःला वैष्णव म्हणून घेतात, हरिभक्त परायण म्हणून घेतात. हा अभिमान किंवा हा मार्ग संतांमुळेच उपलब्ध झालेला आहे. नाही तर आपण विप्रदास म्हणून जो विप्रसेवैव क्षुद्रस्य प्रभू कर्म समादिशत म्हणून असं म्हणतो की देवाचाच आदेश आहे की तुम्ही फक्त क्षुद्र हे ब्राह्मणाच्या सेवेकरताच जन्माला घातलेले आहे. तुम्ही येतं हे अन्यत कुरुते, याच्या अतिरिक्त जर तुम्ही काही केलं तर भवती निष्फलम, ते निरर्थक आहे. हा जो सिद्धांत होता हा वारकरी संप्रदायाने ओढून लावला त्या संतांनी. नाही, विप्र सेवेकरता नाही, आम्ही भगवंताच्या सेवेकरता जन्माला आलो, आम्ही त्याचे अंश आहेत. आणि त्याच्या अतिरिक्त त्यांनी सांगितलं, असं जर म्हटलं की ब्राह्मण देव आणि विठ्ठल देव नाही असा ब्रह्मादिक जरी येऊन बोलला नामदेव महाराज म्हणतो तर चळला, त्याची बुद्धी भ्रष्ट झाली अशी समजावी. आणि तुम्हाला असं कोणी म्हटलं तुम्ही वेदनिंदक आहात, नास्तिक आहात, तरी सहन करा, परंतु विठ्ठलच एकमात्र देव आहे, या अतिरिक्त आम्हाला कोणीही उपास्य मान्य नाही, हे नामदेव महाराजांनी ठणकावून सांगितलं. आणि त्यामुळे या संतांना जो छळ सोचावा लागला तो पूर्ण वेगळा विषय आहे. वारकरी संप्रदायाच्या संतांचा नैसर्गिक मृत्यू कोणाचाच नाही. 4 संत जे प्रमुख मानले जातात यांचा नैसर्गिक मृत्यू नाही. म्हणजे नामदेव महाराजांची समाधी आहे, परंतु सगळ्या कुटुंबाची समाधी कुठे? 14 लोक गेली पाहिलीच आहे त्यांना, समाधीच नाही, तिचा अभिषेक नाही होत. तुकाराम महाराजांच्या समाधीचा अभिषेक नाही. नाथ महाराज गंगार्पण, माऊलींनी 22व्या वर्षी समाधी घेतली. म्हणजे चितेवर स्मशानभूमीत जो अंत्येष्टी होते ती संतांची झालेली नाही. का तर त्यांनी त्या काळामध्ये प्रस्थापितांना दुखवलं, त्यांचे हितसंबंध दुखवले आणि समाजाला जो त्यांच्या दृष्टी पशुपेक्षा तुच्छ होता त्यात गुरुपदी नेऊन बसवलं, संतपदी नेऊन बसवलं. मग ते सोयराबाई असतील, स्त्री आणि दलित, मुक्ताबाई असतील, जनाबाई असतील, चोखोबा असतील, असे अनेक संत, मैराळ जनक असेल, सगळ्यांना वर नेऊन बसवलं. ही एक फार मोठी क्रांती होती आणि ती आजकाल ती क्रांती उपेक्षित ठेवून त्याला इतरच मार्गात त्या संप्रदायाचं प्रदूषण चाललेलं आहे आणि हा संतांवर अन्याय आहे. तर म्हणून पूर्वी वारकरी फार अभ्यासून होते, म्हणजे पाठपाठांतर त्यांचं संत वाङ्मयाचंच होतं. बरोबर, संत वाङ्मय अतिरिक्त काही करत नसल्यामुळे त्यांना शुद्ध संप्रदाय सांगता येत होता. आता वारकरी वाङ्मय घेऊन झालंय, विचारसागर, वृत्ती प्रभाकर, विवेक चूडामणी, पंचदशी इत्यादी. जोपर्यंत तुम्ही हे करत नाही तोपर्यंत तुम्हाला विद्वान मानत नाही, अशी एक परिस्थिती संप्रदाय झालेली. तो संत वाङ्मयाचा किती अभ्यासपूर्वक विचार मांडू शकतो त्यापेक्षा हे ब्रह्मज्ञान किती सांगू शकतो याला आता महत्व आलेलं आहे. आता त्याहीपेक्षा आणखी एक उलट बाब झालेली हो की जे रामायण तुलसीदासाने लिहिलं, रामचरितमानस हे हिंदी रामायण आहे. जसं वाल्मिकी रामायण कथा नाही शबरीची, याच्यात आहे अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये ढोल गमार शूद्र पशु नारी असं म्हणून त्यांनी सांगितलं हे ताडनाचे अधिकारी आहेत. अनेक गोष्टी, क्षुद्राला ज्ञान दिलं तर सापाला दूध पाजल्यासारखं आहे.
तो ताकात येऊन तुम्हाला चावेल बरोबर ब्राह्मण देऊन सांगितलेलं आहे. तर दुसरीकडे असं म्हणतात, पूजी विप्र सकल गुणहीन न पूजी एक शूद्र सकल गुण प्रवीण. किती विद्वान असला तर शूद्र पूज्य मानायचा नाही. ही विषमता सांगणारा जे रामायण आहे, त्या रामायणावरच आता 3-3, 4-4 लाख रुपये कमवणारे रामायणाचार्य इथं झालेले. वारकरी संप्रदायाचा काही संबंध नाही त्या रामायणात नाही. ते विशिष्ट अद्वैत मतवादी आहेत. बरोबर. आधी एका गोस्वामी लिहिलेला आहे, ते हिंदी आहे. त्याला हिंदीचे संन्यासी, दशनाम संन्यासी भाषा ग्रंथ म्हणतात, काव्य म्हणतात. आणि तुलसीदासांनी स्वतः म्हटलेलं आहे, स्वांत सुखाय तुलसी रघुनाथ गाथा. बरोबर. गाथा याचा अर्थ कविता. मी रघुनाथाची जी कविता गातोय आता, ती स्वांत सुखाय गातो. आणि त्याच्यावर सध्या महाराष्ट्रात फार मोठा व्यापार चालू. रामायणाचार्य ते हिंदी याच्यातले, मग त्यात ते पात्र उभे करणे इत्यादी अनेक त्याच्यात कर्मकांड डोंगर आहे. दुसरे काय आहे, भागवत. मी भागवत संन्यासाच्या मुखातून ऐकलं. तो धर्म सांगतात. इथं रासलीला महत्वाची झाली. ऑर्केस्ट्राचे सगळे कलाकार आणायचे स्टेजवर. त्यांचा ज्या संतांनी म्हटलं की नटाचे वेश पाहू नये, ते नरकाला जावं लागतं. त्या वारकरी संप्रदायाचं पूर्ण उल्लंघन म्हणजे भागवत कथेवर ते झाकी जाऊ लागली. भागवत सांगणं भागवत हा अधिष्ठान ग्रंथ आहे, तो सांगितलाच पाहिजे. परंतु त्यात ही झाकी आणणं, त्याच्याकरता कलश पूजन, ब्राह्मण बसवायचे, पाठ, हे कर्मकांड जे आलं त्याच्यात, हे वारकरी संप्रदायाचं प्रदूषण. तर म्हणून एकूण वारकरी संप्रदायासारखा परमार्थ नाही. एक माझे शिक्षक आता त्या महामंडलेश्वर आहेत, त्यांचं नाव आहे स्वामी असंगानंदजी. तर ते मला म्हटले की एकच संप्रदाय असा आहे, मला ते नावाने साथ मारतात, वारकरी संप्रदाय, की जो जसा आहे तसा सांगता येतो. बाकी सनातन धर्म सांगायला गेल्यानंतर खोटच बोलावं लागतं. जन्माना ब्राह्मण नाही, स्त्रियांच्या बद्दल असं म्हटलंच नाही, म्हटलंय धडधडीत. पण मग ते फिरून फिरून श्लोक उलटे सुलटे करून सांगायचे. स्त्रिया दुखवायचे नाही, कारण अर्धी संख्या आहे. कोण विचारली आहे ना धर्मात? अर्धी संख्या आहे, काय उरेल? बहुजन 97%, काय उरेल यांच्यात 3%? मग खोटं बोलून त्याचं मग आम्ही लोकांच्या डोक्यात भरवायचं. ज्यांना काही माहित नाही त्यांना शिकवायचं की नाही नाही हे असं आहे. पण वारकरी संतांचं वाङ्मय असं आहे, लोकभाषेत आहे, लोकांना कळणार आहे. आणि ते जसं आहे तसं सांगता येतं. आणि जसं आहे तसं सांगणंच ते जास्त हिताचं आहे. बरोबर. त्याच्यात उलटफेर करून जे कोणी सांगतायत ते चूक आहे. बरोबर. आणि आज वारकरी संप्रदायामध्ये अशी परंपरा झाली की त्याचं थोडक्यात स्वतःला वारकरी पण म्हणण्यापेक्षा पंडित, आचार्य म्हणून घेणे, बरोबर, भूषण म्हणायला लागले, पुराणिक म्हणून भूषण म्हणायला लागले. बरोबर. आर्थिक शूद्र स्त्रिया सुद्धा रामायणाचार्य, भागवताचार्य, म्हणजे हरिभक्ती परायण, हे अगदीच वारकरी संप्रदायातले जुने परंपरा जर तुम्ही ऐकले त्यांचं, की पूर्वी हरिभक्तीपरायण रामचंद्र गोविंदराव पवार, बुवाने महाराज नाही, पुढं नंतर तो बुवा शब्द आला. त्याला तो बुवा शब्द आला म्हणजे जे जलसे असायचे त्याच्यामध्ये तबलजी वगैरे पेटीवाले जे साथ करायचे पुन्हा नाटकात, यांना बुवा म्हणायचे. बुवा याचा अर्थ भांड असा आहे हिंदीमध्ये. क्या बात आहे. आणि मग ते यांना कीर्तनकारालाही ब्राह्मण लोक म्हणू लागले आणि याने ते स्वीकारले. पुढं जेव्हा याच्यावर चर्चा झाली, लक्षात आलं तर आता महाराज लावतात. महाराज शब्दाचा अर्थ उर्दू मध्ये साहेब असा आहे. म्हणून कबीरपंथी लोक किंवा शीखपंथी लोक महाराज म्हणत नाहीत, साहेब म्हणतात. गुरुपंथ साहेब म्हणतात. कबीर पंथात मोठा असला ना साहाब बंदगी, त्यांच्याकडे आपण रामकृष्ण हरी करतो ना, तर कबीर पंथामध्ये मोठ्या त्यांच्या कबीर साधूला नमन करताना साहाब बंदगी असं म्हणतात. तर हा साहाब शब्द हा महाराज शब्द आता वारकऱ्यात रूढ झालाय. नाही तर पूर्वी असं असायचं की धुंडाळ महाराज, खंडाळकर महाराज, विठ्ठल व गुले असं होतं. पण ते बुवा मग लक्षात आल्यानंतर मग ते महाराज आणि हे बुवा म्हणण्यापेक्षा लोकांनी सगळेच महाराज आता करून टाकले. तर ही वारकरी संप्रदायाची एकूण परिस्थिती आहे. आज वारकरी संप्रदायासारखं तत्वज्ञान नाही. त्यांचा चिद्विलासवाद आहे, जो भागवत धर्माचा सर्वेश्वरवाद म्हणतो. त्याला सर्वेश्वरवाद म्हणतात.
हा जगामध्ये सर्वमान्यवाद आहे सर्वेश्वरान की यत्किंचित जगत त्याम जगत हा हे जे काही जगत आहे बरोबर हा हे सगळं तद्रूप त्याचं स्वरूप आहे आणि त्याचं हेच आपण हे म्हणतो सर्वं खलु इदं ब्रह्म हे व्यासांच्या उपनिषदात भक्ती जो भक्ती भाग आहे उपासना वेदात त्याचं हे मुख्य बीज मंत्र आहे सर्वं खलु इदं ब्रह्म हे सगळं जे काय आहे ते ब्रह्मस्वरूप आहे जे ईश्वर स्वरूप आहे म्हणजे त्यातलं अहम ब्रह्म वेगळं आणि यांचं ब्रह्म वेगळं हे मिथ्या म्हणतच नाही कशाला जळी स्थळी भरला ज्या स्थळ मिथ्या म्हणत नाही तो आहे तद्रूप म्हणतात ते तुम्ही दृष्टीने पाहिला विठ्ठलाची असो विठ्ठलाची ते तो हरी श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहता पाणी दुरी सावल्या तो श्रीहरी असा पाहिला तर हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आहे. आपण आतापर्यंत जे वारकरी संप्रदायाची सध्याकालीन परिस्थिती आणि पूर्वीची परिस्थिती हे सगळं आपण अनुभवलेलं आहे पाहिलेलं आहे. तर मला शेवटी फक्त एवढंच एक विचारायचं की आता जे वारकरी संप्रदायामध्ये बदल आपल्याला दिसतोय तर त्याला काय कारणीभूत असावं आणि दुसरी गोष्ट की आपण जाता जाता आमच्या तरुण वारकरी मित्रांना किंवा तरुण कीर्तनकारांना आपण काय संदेश द्याल. आपण जो प्रश्न विचारला की वारकरी संप्रदाय माझ्या आयुष्यात पूर्वी आणि आता वर्तमान काय अंतर आलेलं आहे तर अगदी आपण असं पाहिलं की एक ब्राह्मण विद्वान तयार करण्याकरिता वेदशास्त्र जाणते तयार करण्याकरिता अनेक पाठशाळा पूर्वी महाराष्ट्रात होत्या. म्हणजे अगदी विचार केला का 1902-3-17 पर्यंत जरी विचार केला तर अशा त्या काळातल्या माझ्या माहितीप्रमाणे 22 पाठशाळा कार्यरत होत्या आणि त्या पाठशाळेमध्ये 100 विद्यार्थी वेदाध्ययन करत असत. हे आळंदीला जे माऊलीचे पुजारी होते पूर्वी माऊलीच्या समाधीची पूजा त्या गुरवांच्या अधीन होती. सेवा जी होती समाधीची ती गुरव समाजाकडे होती. त्यातील एक मारुती व गुरव हे अतिशय निष्ठावान माऊलीवर संत वाङ्मयावर निष्ठा असलेले वारकरी होते आणि यांना ही कमी जाणवली की वेदशास्त्र अगदी कालबाह्य झालेले जरी असलं म्हणजे कलियुगात संतांच्या मतानुसार कर्मकांडाला महत्व राहिलेलं नाही ते कालबाह्य झालेलं आहे. कलव नाचते व गतिरान्यता नामस्मरणाशिवाय अन्य गती नाही आणि कर्मकांड हे कालबाह्य झालेलं आहे. त्याचा आता ते परिणाम शून्य आहे कलियुगामध्ये. असं असताना कर्मकांड शिकवणारे खूप पाठशाळा आहेत परंतु संतांचा वाङ्मयाचा नीटनेटका अभ्यास शिकवणारी एकही पाठशाळा महाराष्ट्रात नाही. म्हणजे पंढरपूर आळंदीमध्ये मग मौखिक कुणाकडून तरी ऐकावं लागतं. त्याच पंडितांनी थोडाफार अभ्यास केला असेल त्यांच्या ते बाग विटार सोहळं पाळणाऱ्याकडूनच समतेचा विचार ऐकावा लागतो. तर ही न्यूनता त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांची जिज्ञासा होती की आळंदीत अशा स्वरूपाचं शिक्षण देणारी वारकरी शिक्षण संस्था असावी. आणि त्यांनी तसा की बहुजनाला ती शिक्षण देणारी ज्याच्यातून कीर्तनकार परंपरा शुद्ध कीर्तनकार तयार व्हावेत असा एक प्रकारचा त्यांच्या मनात तो संकल्प होता आणि त्या संकल्पनेतूनच वारकरी शिक्षण संस्था नावाची जी संस्था आहे ती उदयाला आली. ती संस्थापक जरी जोग महाराज असले तरी त्यांचे शिष्य होते मारुतीभाऊ गुरव, मामासाहेब दांडेकर, लक्ष्मणभाऊ इगतपुरीकर आणि ही मंडळी होती. त्यात विशेषतः मारुतीभाऊ गुरव हे स्थानिक असल्यामुळे त्यांच्या संकल्पाला तो सिद्धीसा प्राप्त झाली. थोडक्यात जोग महाराजांना त्यांनी अगदी आग्रहपूर्वक तयार केलं की महाराज तुम्ही अध्यक्ष व्हा. म्हणजे त्यांनी नकार दिला सुरुवातीला बराच काळ तरी त्यांनी आग्रह करून 5 विद्यार्थ्यांनी ती संस्था सुरू केली. आणि सुरू करताना जोग महाराजांचं एक वाक्य आहे मामासाहेब दांडेकरांनी जोग महाराज चरित्रामध्ये उद्धृत केलेलं आहे की माझ्या संस्थेत शिकलेल्या विद्यार्थ्यांनी
भंग्याचं काम केलं तरी मला वाईट वाटणार नाही. वा, क्या बात. पण त्यांनी जर कीर्तन विक्री करून पैसा घेतला वा. तर माझं जे काही ध्येय आहे संस्था चालवून ते निरर्थक होईल. म्हणजे त्यांनी जी संतांची परंपरा होती की जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न शेवावे, तीच परंपरा संस्था स्थापन करताना त्यांनी केली. आणि त्या त्यागानुसार या संस्थेमध्ये जे शिकवायचे, पाठ घेतला तर जेवायचे, निवास व्यवस्था घेत नव्हते, वेतन नाही, आणि कुठेही बंगले बांधले नाही, गाड्या नाही, काय नाही. आणि त्यागी म्हणजे त्यागी ही परंपरा म्हणजेच विठ्ठलभाऊ चौधरी जाईपर्यंत, कारण ते तोंडात मी ऐकायचो त्यांचं, मोठे भाऊ म्हणायचो आम्ही त्यांना, गुरुवारी मोठे भाऊ, ते म्हणायचे पाठ नाही घेतलं तर जेव्हा वाटत नाही. जेव्हा ते आजारी पडले, आयुष्यभर हे सतरंजी आखून फरशीवर झोपले शिक्षक. प्लॉट सोडाच, बंगला सोडाच, कॉटही सोडा, सतरंजीवर झोपायचे. आणि त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता आणि हाडाचा विकार झाला. दवाखान्यातून जाताना डॉक्टर म्हटले आता जमिनीवर झोपू नका. तर भाऊ म्हटले संस्थेच्या पैशाने कॉट नाही घ्यायची, वादी घ्यायचे नाही, बघ मी झोपणार, मी जमिनीवर झोपणार. मी आग्रह केला, मला म्हटले तू घेऊन दिलं. म्हणजे एवढी त्यागाची वृत्ती होती त्यांच्यात, जी मुलांच्या करता तयार होईल, कुठले सोचले नाही, मोठेपणा नाही, मला ही परंपरा होती. पुढे हे लोक गेले. आता वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाकरता अगोदर रक्कम ठरवली जाते. म्हणजे ठीक आहे, प्रवास खर्च मामासाहेब दांडेकरांनी मान्य केला होता की त्यांनी, पण ते 1 रुपये जास्त आला तरी पाठवून द्यायचे. की हा त्याग होता की कीर्तन ही सेवा आहे, फक्त जाण्यापुरतं साधन आपण पुरे पडणार नाही, वैयक्तिक उत्पन्नातून किती करणार, म्हणून त्यांनी बदललेल्या काळात तो स्वीकार केला. परंतु आता मात्र कीर्तन हा व्यवसाय आणि विलासी संपन्न जीवन जगण्याचं साधन, ज्या मार्गांची रेट जास्त आहे, ज्यांचे बंगले आहेत, ज्यांच्या गाड्या आहेत, त्यांच्या पुढे समाज झुकतो. आणि हे अर्जन करण्याकरता त्यांना संतांचे सगळे नियम धाब्यावर बसावं लागत आहे. नरस्तुती करावी लागते, खोटी करावी लागते, घाटासारखं बोलावं, विनोदाकरता परिनिंदा करावी लागते, परद्रव्य तर विचारायलाच नको. ही कीर्तनात आलेली कीर्तन वारकरी संप्रदायात मोठी विकृती आहे की संतांच्या जे सिद्धांत होते, विधी होते, जे निषेध होते, ते पूर्णपणे आता पायदळी तोडवले जात आहेत. आणि जेव्हा यद्यद आचरती श्रेष्ठ, जर तेच आचरल्यानंतर नवीन जे कीर्तनकार तयार होतात ते पाहून हे होतात. म्हणजे आळंदीला येताना तो घडून त्या बुद्धीतून येतो, बरोबर, कारण आपल्याला पांडुरंगाची सेवा करायची, भजन कीर्तन परमार्थिक जीवन करून आपल्याला उद्धरून जायचं. परंतु इथं आल्यानंतर जेव्हा त्याला बाजाराचं ज्ञान होतं, बरोबर, त्यावेळेस त्याची आलेली भावना बदलून जाते आणि मग तो कमर्शियल होतो आणि बदलतो. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये आता ही संख्या 22% असेल, पण तेच समाजाचे समुदाय 80% निष्ठावान वारकरी आहेत. ते आयुष्यभर, मला काल परवाच माझ्याकडे एक ग्रुप आली होती मंडळी, आयुष्यभर कीर्तन केलं आणि दिलं ते घेतलं. काही वेळा तर असं झालं की त्या एसटीच्या भाड्या इतके पैसे मिळाले नाही तरी कीर्तन सोडलं नाही. त्यांची वेळ आता 60-70 गेलेले. तर ते म्हटले आम्हाला त्याचं दुःख नाही, आम्ही सेवा केली. परंतु उर्वरित काळामध्ये या महात्म्यांकडे पाहून आम्ही अविवाहित राहिलो आणि आता म्हातारपण, मग पुन्हा घरात जायचं काय? ते आता स्वतःची मुलं नाहीत, भावाची ती स्वीकारतील का, असे प्रश्न तयार होतात. परंतु त्याचंही ते म्हटले दुःख नाही. जे काय कॉन्टॅक्ट करेल असं असलं तरी आता एक अपेक्षा आहे की या प्रत्येक संप्रदायामध्ये त्या संप्रदायाचे व्रतस्थ जे साधू आहेत त्यांच्याकरता मठ आश्रम व्यवस्था आहे. त्यांचं भरण पोषण अंत्यविधीपर्यंतची व्यवस्था करणारे त्या संप्रदायाचे भक्त किंवा अनुयायी लोक करतात. ती वारकरी संप्रदायात ती व्यवस्था नाही. आता आळंदी सारख्या ठिकाणी धर्मशाळा पूर्वी होत्या, आता ते मंगल कार्यालय किंवा भाडेकरू ठेवून तिथे मूलभूत व्यवस्था होत नाही आणि एक प्रकारे समस्या निर्माण झालेली आहे. बरोबर, संप्रदायात 2 भाग झाले. एक अतिशय सदन झाला, तो 40,000 घेतल्याशिवाय कीर्तन करत नाही, 3.5 लाख घेतल्याशिवाय रामायण सांगत नाही. आणि एक असा झाला की तो सगळा तोच कोर्स केलेला 4 वर्षाचा, सगळं काय केलेलं, एक पारंपरिक शुद्धता कीर्तनात असलेला माणूस,
त्याला आता टाळ घेऊन सप्ताह 7 दिवस उभं राहिल्यानंतर निघताना 1100 रुपये मिळाल्यानंतर रोजगार हमीचं वेतन सुद्धा पडत नाही. आणि मग त्यांना किंमत पण नाही. किंमत आली हे सेलिब्रिटी जे झाले बरोबर, त्यांना आले विनोदाचार्य, गायनाचार्य, असा एक समाज निर्माण झाला. आणि मग रामायण भागवताच्या कथांना जी संप्रदायाची कीर्तन परंपरा होती त्यापेक्षा महत्व आलं. आणि मग प्रत्येक जण एक 5-6 महिने वृंदावनला जाऊन कोर्स करून आला की तो राम भागवताचार्य. लगेच इकडे थोडं रामायण जरा कॅसेटवरून तयार केलं की भागवताचार्य होतं. म्हणून जी वारकरी संप्रदायाची ज्ञानप्रसाराची, नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानवी बोलावू जगी ही जी पद्धत होती किंवा हे जे ध्येय आहे संप्रदायाचं ते ध्येय दूषित झालं. आणि कीर्तन हे सेवा आहे, व्यवसाय नाही. त्याला व्यावसायिक स्वरूप आलं. हा दुसरं प्रदूषण आलं. आणि तिसरं जे निष्ठावान वारकरी आहेत ते त्या बुद्धीने जगले आयुष्यावर ते सध्या अडचणीत आलेले आहेत. तर असं एक विचित्र अवस्था वारकरी संप्रदायात आता सध्या झालेली आहे. परंतु यावर सगळ्या सुज्ञ समाजानेच प्रयत्न करावा. हे कीर्तनाची परंपरा बिघडण्याचं कारण काय आहे तर गावामधले जे सप्ताहाचं आयोजन करतात हे वारकरी नाहीत, उत्सवप्रिय आहेत. मग ते गणपती उत्सव तेच करतात, ते जागर गोंधळ ठेवतात आणि तेच नाम सप्ताह करतात. आणि मग त्या सप्ताहामध्ये मला एक आत्ताची पुण्यातल्या एक सप्ताहात मला एका माझ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, सर मला एक कीर्तनकार सुचवा. तर मी एक चांगल्या कीर्तनकाराचं वयोवृद्ध नाव सुचवलं. ते म्हटलं त्यांना किती द्यायचं? म्हटलं काही द्या, त्यांना काय इथली तर येतील, असं करा, जागून घेऊन या आणि जाताना 2100 रुपये द्या. नाही म्हटलं असं नको, आम्हाला 25च्या पुढचा कीर्तनकार पाहिजे आणि तो विनोदाचार्य पाहिजे. आणि त्यांनी नाकारला मी सुचवलेला कीर्तनकार. आणि त्यांनी मग महिला कीर्तनकार एक अतिशय गाते उत्तम म्हटले, फिल्मी संगीत वगैरे गाते त्याच्यात, आणि त्यांचं कीर्तन ठेवलं. हे कीर्तन हे प्रत्यक्ष संप्रदायातलं हे म्हणजे कटू सत्य अगदी हे. आणि हे कोणालाही नाकार नाही, सर्वांना माहिती, याच्यावर सर्व बोलतात. परंतु याची उपाययोजना व्हायला पाहिजे. तर ही उपाययोजना म्हणजे जे सप्ताह आयोजित करतात त्याने असं पाहिलं चरित्र संपन्न कीर्तनकार बोलवायचं. तो किती हसवतो, किती नाचतो, किती गातो, किती टाळ्या वाजून घेतो, यापेक्षाही त्याचा परमार्थ सेवा काय आहे आणि तो निकष लावून जर कीर्तन आयोजित होऊ लागली तर निश्चितच ह्या गोष्टीला आळा बसेल. फार अवघड गोष्ट नाही. परंतु बिघडायला जे कारणीभूत झालेले आहेत ग्रामीण भागातले वर्गणी गोळा करून हिशोब न देणारी मंडळी, माळकरी नसताना कीर्तन सप्ताह आयोजित करणारी मंडळी, याच्याऐवजी श्रद्धाळू लोक जोपर्यंत आयोजित करत नाही आणि जोपर्यंत सदाचार संपन्न कीर्तनकारालाच बोलवू असं ठरवत नाही तोपर्यंत याच्यावर दुसरा उपाय नाही. बरोबर. म्हणून आणि नवीन कीर्तनकारांनी तयार होताना त्यानेच कीर्तन करावं की जी वारकरी संप्रदायाची एक ऋषी परंपरा आहे, संसारिक रूप. ब्रह्मचर्य कलियुगात वर्ज्य आहे ते व्यासापासून सगळ्यांनी सांगितलं. ते निर्वाह होत नाही. त्याच्या याच्यात न पडता फार त्यागाच्या नादी न लागता आपला प्रपंच उदरनिर्वाहावरती अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान, कोपी गुहा या अशा स्वरूपाचं ध्येय ठेवून आपली व्यवस्था करून कीर्तन करावं. जे नामदेव महाराजांनी केलं, जे तुकाराम महाराजांनी केलं, नाथ महाराजांनी केलं, ही परंपरा ठेवावी. तरच संप्रदाय शुद्ध राहील. तो नष्ट होणार नाही कारण तो शाश्वत आहे. परंतु तो मलिन होतो. तो मलिन जे त्याच्यावर सारखं शेवाळ येते ते येणार नाही. जसं जल प्रदूषण होतं, जल पवित्रच आहे परंतु हे असे घटक त्यात मिळाले की अपवित्र. तसं संप्रदाय पवित्र आहे, शुद्ध आहे, तो शाश्वत आहे, फक्त तो मलिन होतो या अशा कारणामुळं. तर याच्यावर उपाय म्हणजे जे ग्रामीण भागात किंवा जे कुठे शहरी भागात सप्ताह आयोजित करतात त्यांनी व्रत पाळलं पाहिजे की आम्ही फक्त सदाचारी वारकऱ्यांनाच कीर्तनाला बोलू, हरिदासामुखे, हरिकथा श्रवण. आणि जे कीर्तन करतात ते पूज्य आहेत, ते एक रस आहे, एकसारखं आचरण करतात. अशाच कीर्तनकारांना खरं समाजाने मानावं आणि त्यांनाच कीर्तनाला बोलवावं म्हणजे वारकरी संप्रदायाचं कल्याण होईल. आणि नव्या पिढीने आता सांगितल्याप्रमाणे असाच विचार करावा की मला माझं उदरभरण किंवा व्यवसाय कीर्तन होणार नाही याची मी काळजी घेईल. आणि ते झालं की नरक चुकत नाही कीर्तन व्यवसाय करायला. म्हणून संतांनी फार कठोरपणे सांगितलं ते व्रत पाळावं, व्रत पाळूनच कीर्तन करावं, नाही तर करू नये. रामकृष्ण हरी.